हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। मिरज तालुक्यात सुरू असलेल्या सध्या लोड शेडिंग विरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे। यामध्ये उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लोड शेडिंगमुळे जनता हैराण झाली आहे। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कार्यकारी अभियंता महावितरण मिरज विभाग यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। सध्या वीज कमी जास्त दाबाने मिळत आहे, त्यामुळे घरातील उपकरणे विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निवेदनात नमूद केले आहे। तसेच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे। या स्मार्ट मीटर विरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर स्मार्ट मीटर बसवणे बंद करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। 2 तासाचे भारनियमन बंद करावे, तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात पेट्रोल आणि डिझेल टंचाई दूर करून सुरळीत पुरवठा मिळावा अशी ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे। यावेळी मिरज तालुका कार्याध्यक्ष भरत चौगुले, अमोल मतिवडे, जीवनधर लिंबिकाई, देशभूषण संकुनट्टे, संजय लिंबिकाई नरवाड, संजय लिंबिकाई बेडक, प्रेम पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते। आज मिरज तहसीलदार कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। वाढतं भारनियमन जे 8 तास वीज मिळते ती 6 तासावर केली आहे आणि पेट्रोल आणि डिझेलचा जो पुरवठा जी टंचाई स्थिती निर्माण झालेली आहे ती सुरळीत करावी आणि जे खताचे जे रेट वाढलेले आहेत, शेतकऱ्याला खरीप हंगामासाठी खत भरपूर लागतं आहे आणि जो रेट आहे तो रेट पूर्वीप्रमाणे करावा। या 3 मागण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडमना आज निवेदन दिलं आणि त्यांना शेतकऱ्यांची जी बाजू आहे त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे। ह्या 3ही मागण्या जर आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या सोमवारपर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि नाहीतर सोमवारी आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। बस एवढंच। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।